नातवाकडून आजीचा खून, कर्जासाठी आजी पैसे देत नसल्याचा राग, मृतदेहावरील सोनं घेऊन पसार। कर्ज फेडण्यासाठी उसने पैसे देत नसल्याच्या कारणातून नातवानेच आजीचा सगुना तुकाराम माधव वय वर्ष 83 हिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली। सेनापती कापशी तालुका कागल येथील काल मंगळवारी रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली। आरोपी नातू गणेश राजाराम चौगले राहणार विक्रमनगर इचलकरंजी याला 2 अल्पवयीन मित्रांसह बुधवारी पहाटे मुरगुड पोलिसांनी ताब्यात घेतलं। खून करून नातू गणेशने आजीच्या अंगावरील दागिने घेऊन पलायन केलं। सेनापती कापशी येथील माधव गल्लीमध्ये सगुना माधव या एकट्याच राहत होत्या। त्यांना 3 मुले आहेत। पुंडलिक माधव हा सोसायटी जवळील घरामध्ये तर निवृत्ती माधव हा शेतातील घरामध्ये राहतो, तर एक मुलगा नोकरीनिमित्त पुण्यात आहे। आजीच्या खात्यावर रोख पैसे असल्याने गणेशला माहिती होतं, त्यामुळे तो वारंवार येऊन आजीकडे पैशाची मागणी करत होता। गणेशने इचलकरंजी येथील काही लोकांच्याकडून कर्जाने पैसे घेतले होते। त्या पैशाची परतफेड करण्याकरिता तो आजीकडे पैशाची मागणी करत होता। मंगळवारी दुपारी आपल्या 2 अल्पवयीन मित्रांसह कापशी येथील घरात आला असल्याचे लोकांनी पाहिलं होतं। दरम्यान रात्री पुंडलिक याचा मुलगा सुशांत हा आजीला जेवणाचा डबा देण्यासाठी घरी आला असता त्याला घराला कुलूप दिसलं। शेजारी चौकशी केली असता काही माहिती मिळाली नाही। गल्लीत, शेताकडे, गावात शोधाशोध केली तरी आजी सापडली नाही। रात्री उशिरा घराचं कुलूप तोडलं असता खुनाचा प्रकार उघडकीस आला। रात्री उशिरा मुरगुड पोलीस घटनास्थळी दाखल झाले। सुरुवातीला हा चोरीचा प्रकार वाटला, पण गल्लीतील लोकांनी दुपारच्या सुमारास 2 अनोळखी तरुण मुले मोटरसायकलवरून फेऱ्या मारत होती अशी माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून नातू गणेश याला पहाटे 4 वाजता इचलकरंजी येथील घरातून ताब्यात घेतलं। आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास मुरगुड पोलीस करत आहेत। महानकरी न्यूजसाठी नारायण सुतार, मुरगुड। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।